हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 पोयम नंबर 2.11 माय फ्लावर. माय फ्लावर. माय माय म्हणजे माझं, फ्लावर फ्लावर म्हणजे फूल. माय फ्लावर माझं फूल. चला तर पहिला पोयम कसं म्हणायचंय ते पाहून घेऊया. दॅट आफ्टर आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पाठीमागे म्हणा. I had a little seed and I put in a pot. I put it in the sunshine and I cared for it a lot. I waited and waited. I watched it grow and grow. And then one day a flower peeped out and said hello. तर अशा प्रकारे हे आपण पोयम म्हणू शकतो. चला तर या पोयमचे इथं मीनिंग पाहून घेणार आहोत. I had a little seed. I had a little seed. I म्हणजेच मी किंवा माझ्याकडे. had म्हणजे होतं. लिटिल म्हणजेच लहान. सीड म्हणजेच काय? बियाणं. बी किंवा बियाणे जे आपण शेतात घालतो त्याला बी किंवा बियाणं असं म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये सीड असे म्हणतात. तर याचं मीनिंग होईल आय हॅड अ लिटिल सीड म्हणजे माझ्याकडं एक छोटंसं बियाणं होतं. माझ्याकडं एक छोटंसं बियाणं होतं. And I put it in a pot. And I put in a pot. And म्हणजेच आणि. I म्हणजेच मी. Put म्हणजेच काय? ठेवणे किंवा टाकणे. It in a pot. It म्हणजेच ते म्हणजेच काय? बियाणे. In a pot म्हणजेच काय? कुंडीत. मी ते बियाणं काय केलं? कुंडीत टाकलं आणि ते बियाणं मी काय केलेलं आहे? कुंडीत टाकलेलं आहे अशी ती गर्ल म्हणती आहे. दॅट ऑफ नेक्स्ट वन लाईन आहे आय पुट इट इन द सनशाईन. त्यानंतरनं ते जे कुंडी आहे मी कुठे ठेवलेली आहे? उन्हात ठेवलेली आहे. कुठे ठेवलेली आहे? उन्हात. सनशाईन म्हणजेच काय? उन्हात. सनशाईन म्हणजेच काय? उन्हात. अँड केअर्ड फॉर इट अ लॉट. अँड केअर फॉर इट अ लॉट म्हणजेच अँड म्हणजेच आणि केअर म्हणजेच काय? काळजी घेणे. केअर म्हणजेच काय? काळजी घेणे. फॉर इट म्हणजेच काय? त्या बियाण्याचं किंवा त्या पॉटची किंवा त्या कुंडीची तिनं खूप काळजी घेतलेली आहे. तर फर्स्ट स्टँजाचं मीनिंग काय होईल पहा. माझ्याकडं एक छोटंसं बियाणं होतं. मी ते बियाणं एका कुंडीत टाकलं. मी ती कुंडी उन्हात ठेवली आणि त्याची खूप काळजी घेतली. अशा फर्स्ट स्टँजाचं मीनिंग होईल. तर सेकंड स्टँजा पाहून घेऊया. आय वेटेड अँड वेटेड. आय वेटेड. आय म्हणजेच मी. वेटेड म्हणजेच काय? वाट पाहणे. वेटेड म्हणजेच काय? वाट पाहणे. आय वेटेड अँड वेटेड म्हणजेच याचं मीनिंग होईल मी खूपच वेळ याची वाट पाहिलेली आहे. मी खूप वाट पाहिलेली आहे. अँड आय वॉच्ड इट ग्रो अँड ग्रो. अँड आय वॉच्ड म्हणजेच काय? पाहत राहणे किंवा बघत राहणे. वॉच्ड म्हणजेच काय? पाहत राहणे किंवा बघत राहणे. इट ग्रो अँड ग्रो. ते कसं वाढत आहे, ते कसं मोठं होत आहे ते मी काय करत होते? पाहतच राहिले होते किंवा पाहतच बघत राहिलेले होते. अँड देन वन डे अ फ्लावर. अँड म्हणजेच काय? आणि. देन म्हणजेच काय? तेव्हा. वन डे एका दिवशी. वन डे म्हणजेच काय? एका दिवशी. अ फ्लावर म्हणजेच काय? फूल. एका दिवशी त्या कुंडीत काय आलं? फ्लावर आलं. काय आलं? मग एका दिवशी काय झालं? त्या कुंडीतून एक फ्लावर काय झालेलं आहे? एक फूल काय झालेलं आहे? उमललेलं आहे. फुललेलं आहे. पीप्ड आउट म्हणजेच काय? उमलणे किंवा फुलणे किंवा बाहेर येणे. रोपातून काय आलेलं आहे? एक फूल बाहेर आलेलं आहे. अँड सेड हॅलो. आणि त्या फुलानं मला काय म्हणलेलं आहे? हॅलो असं म्हटलेलं आहे. तर या सेकंड स्टँजाचं मराठीत पूर्ण मीनिंग पाहून घ्या पुन्हा एकदा. आय वेटेड अँड वेटेड. आय वॉच्ड इट ग्रो अँड ग्रो. अँड देन वन डे अ फ्लावर पीप्ड आउट अँड सेड हॅलो. तर याचं मीनिंग काय होईल पहा. मी खूप वेळ वाट पाहिली आणि बघत राहिले ते कसं वाढत आहे
आणि मग एके दिवशी त्या कुंडीतून एक फूल उमललं आणि मला ते हॅलो म्हणालं. तर अशा प्रकारे या पोयमचं इथे मीनिंग होईल. तर ही पोयम मार्गारेट स्कॉर्डो यांनी लिहिलेली आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड राईट. रीड अँड राईट. रीड म्हणजेच वाचा, राईट म्हणजेच लिहा. सीड. सीड म्हणजेच काय? बियाणे. सीड म्हणजेच काय? बियाणे. सनशाईन. सनशाईन म्हणजेच काय? ऊन. सनशाईन म्हणजेच काय? ऊन. केअर. केअर म्हणजेच काय? काळजी घेणे. केअर म्हणजेच काय? काळजी घेतली किंवा घेणे. केअर म्हणजेच काय? काळजी घेतली. वेटेड. वेटेड म्हणजेच काय? वाट पाहिली. वेटेड म्हणजेच काय? वाट पाहिली. वॉच्ड. वॉच्ड म्हणजेच काय? पाहत राहिले किंवा बघत राहिले किंवा निरीक्षण केले. ग्रो. ग्रो म्हणजेच काय? वाढणे. ग्रो म्हणजेच काय? वाढणं. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड नंबर्स देम इन प्रॉपर सिक्वेन्स. खाली काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. ते पिक्चर्स जमलिंग केलेले आहेत, मिक्स केलेले आहेत. त्यांना प्रॉपर सिक्वेन्स लावायचे आहेत. त्यांच्या खाली बॉक्सेस दिलेले आहेत. त्या प्रॉपर बॉक्सेसमध्ये प्रॉपर सिक्वेन्सनुसार आपल्याला नंबर लावायचं आहे. तर फर्स्ट आपल्याला जर फ्लावर ग्रो करायचं असेल किंवा कुठलं तरी प्लांट ग्रो करायचं असेल तर फर्स्ट आपण काय घेतो? सीड घेतो. काय घेतो? सीड घेतो. तर सीडच्या पिक्चरच्या बॉक्समध्ये काय करूया? फर्स्ट हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर ते सीड्स आपण कुठे टाकतो? पुट करतो, पॉटमध्ये घालतो, कुंडीमध्ये घालतो. तर ते सन आणि जे पॉट आहे त्या पिक्चरला आपण काय करूया? सेकंड नंबर देऊया. दॅट आफ्टर आपण त्या पॉटला काय करतो? वॉटर देतो, म्हणजे पाणी घालतो रोज. काय करतो? पाणी घालतो. जिथं पाणीचं पिक्चर आहे, वॉटरचं पिक्चर आहे, तिथे 3 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर त्याच्यातून काय येईल? सीड मधून प्लांट काय होईल? ग्रो करायला स्टार्ट करेल हळूहळू. जो सगळ्यात स्मॉल जो आहे प्लांट त्याला 4th नंबर देऊया. दॅट आफ्टर तो प्लांट काय होत जाईल? ग्रो होत जाईल. तर जो थोडासा ग्रो झालेला आहे प्लांट त्याला 5th नंबर लिहून घ्या. आणि जो सगळ्यात जास्त ग्रो झालेला आहे, फुल्ली जो ग्रो झालेला आहे, त्याला फ्लावर्स वगैरे आलेले आहेत पहा, तो आहे 6th नंबर. तर अशा प्रकारे आपण त्याला प्रॉपर सिक्वेन्स येथे देऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सॉ सीड्स इन अ पॉट अँड ऑब्झर्व देम एव्हरी डे. तर ऍक्टिव्हिटी करण्यात सांगितलेली आहे. तर तुम्हाला घरी तुमच्या एका कुंडीमध्ये सीड घाला म्हटलेलं आहे. वॉटर करा, त्याला सनशाईन द्या आणि रोज ऑब्झर्व करायला सांगा असं म्हटलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. इनकरेज द चिल्ड्रन्स टू आस्क अ क्वेश्चन अबाउट द ग्रोथ ऑफ द प्लांट्स. तर इथं चिल्ड्रन्सना काय करायचं आहे? इनकरेज करायचं आहे, क्वेश्चन्स विचारायचे आहेत अबाउट रिलेटेड ग्रोथ ऑफ द प्लांट्स. प्लांट्स कसे ग्रो करतात, झाडे कशी वाढतात, त्याबद्दल मुलांना इथं काय करायचे आहेत? क्वेश्चन्स विचारायचे आहेत, त्यांना इनकरेज करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 2.11 माय फ्लावर हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.